कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं बदलून क्रीडा खातं दिलं जाणार, तर कोकाटेंचं खातं दत्ता भरणेंना मिळणार. न्यूज 18 लोकमतला खात्रीलायक सूत्रांची माहिती. अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असताना धनंजय मुंडेही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. धनंजय मुंडेंची पुन्हा मंत्रिमंडळामध्ये एंट्री होणार का? भेटीमुळे चर्चेला उधाण. अचानक दिल्लीत आलो नाही, दिल्ली दौऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, तर शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या खासदारांची बैठक. काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये गोरंट्याल भाजपमध्ये. प्रांजल खेबलकरच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट, मुलीचा फोटो पाठवत असा माल पाहिजे असा मेसेज केल्याची पोलिसांची कोर्टात माहिती, तर 5ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. दोन 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, सबळ पुराव्यांअभावी साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित, समीर कुलकर्णीसह सर्व आरोपी निर्दोष. अनेक वर्ष अपमान सहन केला, वारंवार संघर्ष करावा लागला, दोषी नसताना कलंकित असल्याचा शिक्का लावला. कोर्टाच्या निकालानंतर साध्वी प्रज्ञा सिंग यांची भावूक प्रतिक्रिया. काँग्रेसनं हिंदू समाजाची माफी मागावी, मालेगाव बॉम्बस्फोट निकालानंतर मुख्यमंत्र्यांची मागणी, तर षडयंत्र असल्याचा फडणवीसांचा आरोप. बार्शीमध्ये तालुकाध्यक्ष शांताराम जाधव यांची 2 वाहनं जाळली. व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे पुत्र रणवीर राऊतवर गंभीर आरोप. आणि पैठणमधील नाथसागरात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन. जायकवाडीच्या धरणातून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग, धरणातील पाण्याचा साठा 91%. आज मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल लागलेला आहे, त्यामध्ये नेमकं काय झालं ते बघूयात या सेगमेंटमध्ये. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या 2008 मधील प्रकरणामध्ये सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर उमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी या 7ही आरोपींची सुटका झाली आहे. तर निर्दोष मुक्त झालेल्या सर्वांनीच 17 वर्षांनी पुनर्जन्म झाल्याच्या भावना व्यक्त केल्या. समीर कुलकर्णी यांना कोर्टातच अश्रू अनावर झाले. साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय यांच्यासह अनेकांवर या प्रकरणी आरोप लावण्यात आले होते. या बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून न्यायालयाच्या परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान आता कोर्टानं सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे. सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आणि त्यानंतर अनेक आरोपींना अश्रू अनावर या ठिकाणी जे निर्दोष सुटलेले आहेत त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये 17 वर्ष हा खटला चालला आणि त्यानंतर मागील काही महिन्यांपूर्वी हा निकाल राखून ठेवलेला होता. त्या निकालाचं वाचन आज झालेलं आहे आणि हा निकाल देताना न्यायालयानं या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. दरम्यान कोर्टानं निकालावेळी नोंदवलेल्या निरीक्षणामध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण बघूयात. आरोपींवरील आरोप सिद्ध करण्यात तपास यंत्रणा अपयशी असल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे. तर बॉम्बस्फोट तपासामध्ये अनेक तांत्रिक चुका होत्या असं सुद्धा निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे. हा जो खटला एवढे वर्ष चालला त्याच्यामध्ये तांत्रिक चुका होत्या असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. बॉम्बस्फोट तपासामध्ये तांत्रिक चुका राहिल्याचं कोर्टानं म्हटलंय. याशिवाय स्फोटामध्ये बाईकचा जो वापर झाला होता, ज्या बाईकचा वापर करण्यात आला होता या स्फोटामध्ये, तो सिद्ध करता आलेला नाही असं सुद्धा या ठिकाणी कोर्टानं म्हटलेलं आहे. तर साध्वी प्रज्ञा सिंग बाईकची मालक हे सिद्ध होत नाही असं सुद्धा कोर्टानं म्हटलेलं आहे. याशिवाय प्रसाद पुरोहित यांनी RDX घरात ठेवले याचे पुरावे सुद्धा सापडले नाही असंही निदर्शनास आणून दिलेलं आहे कोर्टानं. आरोपींच्या गुप्त बैठका झाल्या हे सिद्ध होत नाही असंही कोर्टानं म्हटलंय.
तर अभिनव भारतच्या व्यवहारामध्ये आरोपींचा संबंध स्पष्ट होत नाही असं सुद्धा कोर्टानं या सर्वांना निर्दोष मुक्त करताना म्हटलंय। स्फोटासाठी या पैशांचा वापर झाल्याचं सिद्ध करण्यात अपयश आल्याचंही कोर्टानं म्हटलंय। तर घटनास्थळाच्या पंचनाम्यामध्ये तांत्रिक त्रुटी होत्या। ज्या वेळेला हा स्फोट झाला त्यावेळेला जो पंचनामा करण्यात आला होता त्याच्यामध्ये तांत्रिक त्रुटी होत्या असं कोर्टानं आज निकाल वाचनावेळी म्हटलेलं आहे। तपास यंत्रणांमध्ये समन्वय नाही असं सुद्धा कोर्टानं एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे। हा निकाल वाचताना आरोपींवर लावलेले गुन्हे हे चुकीचे होते असं सुद्धा कोर्टानं आपल्या या निकालामध्ये म्हटलंय। तर हा निकाल लागल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळले। कोर्टामध्ये न्यायाधीश लाहोटी यांच्याशी बोलताना साध्वी प्रज्ञा सिंग रडायला लागल्या। अनेक वर्ष अपमान सहन केला, वारंवार संघर्ष करावा लागला असं त्यांनी म्हटलेलं आहे। दोषी नसताना कलंकित असल्याचा शिक्का लावला असंही प्रज्ञा सिंग यांनी म्हटलंय। आज हिंदुत्वाचा विजय झाला, भगवा दहशतवाद हा आरोप खोटा ठरला असंही त्या म्हणाल्या। तर आज त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। जेव्हा निर्दोष मुक्त करण्यात आलं त्यानंतर त्यांची ही भावनिक प्रतिक्रिया समोर आली। माझी फक्त एवढी विनंती आहे, सगळ्यांना सांगतोय की जगात वाईटापेक्षा चांगलं खूप जास्ती आहे। ठीक आहे, जे घडलं त्याच्याबद्दल चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही। जे पदरात पडलं यश त्याच्याबद्दल सर्वांनी समाधानी राहायला पाहिजे, त्याप्रमाणे मी देखील समाधानी आहे। ठीक आहे, कुणाच्याही विरुद्ध बोलण्यात तोटल्या मला काही स्वतः स्वारस्य नाही। ठीक आहे, ज्या प्रकारे आत्तापर्यंत राष्ट्राने माझ्याकडून सेवा करून घेतली, कोर्टाच्या ह्या निर्णयानंतर मला तशीच सेवा पुढे करता येते, याच्यात मला जास्ती आनंद आहे। अभी हमको कहाँ जाना है, हमको सोचना है। अभी इस समय आगे हम कहाँ जाएंगे ये हमें सोचना है। अभी मैंने 3 साल पहले संन्यास ले लिया। हमारा घर छूट गया, परिवार छूट गया, माता पिता छूट गए, भाई छूट गए, घर छूट गया। समाज से हमारे कलंकित नाम आया आतंकवाद करके, हम कहीं भी जा नहीं पा रहे। उसकी भरपाई कौन करेगा, ये बड़ा प्रश्न है। मैं फिर बोलता हूँ, ये फैसला है, न्याय नहीं है। ये न्याय नहीं है। जब तक जो दोषी है इसके, जो इन्होंने केस को फ्रेम किया है, जब तक वो कटघरे में नहीं आएंगे तब तक न्याय नहीं माना जाएगा। मला भोपाळ मध्य प्रदेश इथून मुंबई पोलिसांनी अटक केली आणि जेव्हा मला पकडलं तेव्हा माझ्या खिशामध्ये 900 रुपये होते आणि जेव्हा मला एटीएस काळा चौकीमध्ये खोटा पंचनामा केला तेव्हा त्याच्यातले 750 रुपये फक्त ऑन पेपर दाखवलेत आणि 150 रुपये जे काही तथाकथित पंच म्हणून बोलवले होते त्यांच्या येण्या जाण्याच्या टॅक्सीचे पैसे आणि त्यांच्या ते नाश्त्याचे पैसे म्हणून त्यांनी देऊन टाकलेत। मी 750 रुपये हे एक्सेप्ट केलं होतं की हे माझे आहेत म्हणून, परंतु न्यायालयाने आज का मला दिले नाहीत मला याच्याबद्दल काही कल्पना नाहीये। पण असं कसं होऊ शकतं की एखाद्या निर्दोष भारतीयाला तुम्ही अटकवतात, त्याचे पैसे ताब्यामध्ये घेतात आणि त्याचे पैसे त्याला 17 वर्षानंतर सुद्धा पैसे परत देत नाहीत। प्रश्न 750 रुपयाचा नाहीये, त्या कष्टकरी भारतीयाच्या प्रत्येक पैशाचं मोल आहे, त्याची किंमत कोणी करू शकत नाही। तर आज कोर्टाचा निकाल आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी झडल्या। निवडणुकीमध्ये अल्पसंख्याकांचं लांगुल चालन करण्याकरता हिंदू आतंकवाद आहे, भगवा आतंकवाद आहे, अशा प्रकारचा जो प्रचार आणि प्रसार केला होता तो आज किती खोटा होता हे उघड झालेलं आहे। ज्या प्रकारे षडयंत्र रचून भगवा आतंकवाद दाखवण्याचा काँग्रेसने आणि यूपीएने प्रयत्न केला तो किती खोटा होता हे कोर्टाने पुराव्यादिशी आज सांगितलेलं आहे। खरं म्हणजे ज्यांच्यावर त्यांनी कारवाई केली त्यांची तर त्यांनी माफी मागितलीच पाहिजे, पण सगळ्यात महत्त्वाचं संपूर्ण हिंदू समाजाची काँग्रेसने माफी मागितली पाहिजे। हे निर्दोषाचं म्हटलेलं नाही की आपण त्याचा अर्थ असं नाही काढलं पाहिजे, पुरावा मिळाला नाही आणि पुराव्याच्या अभावी त्याला सोडलेलं आहे। आता दुसरी गोष्ट आहे की कोणीतरी बॉम्बस्फोट केला, मग यांनी नाही केला तर कोणी केला, का आपोआप झाला? आरडीएक्स कोणीतरी आणलं का? आरडीएक्स काही सब्जेमध्ये मिळतं का? कोणीतरी कट करून हे सगळं केलेलं आहे। कट कोणी केला हे काही सांगत नाही। तर आजच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला। 17 वर्ष एवढा मोठा कालावधी या बेकसूर लोकांना ज्या काही यातना भोगाव्या लागल्या आणि त्यानंतर हा निकाल आज लागला आहे। ठीक आहे, 17 वर्षानंतर का होईना, पण सच्चाईचा
विजय झालेला आहे. जे लोक भगवा आतंकवाद, भगवा दहशतवाद म्हणाले, त्याला न्यायालयाने एक करारा जवाब, एक चांगली मोठी चपराक आजच्या निर्णयाने दिलेली आहे. दूध का दूध, पानी का पानी झालेला आहे. सत्याचा विजय झालाय. मालेगांव का एक धमाके का केस आता है और उसके अंदर 17 सालों के बाद अदालत ये कहती है कि ये निर्दोष है, इनके ऊपर इनको सबको छोड़ा जाए करके. तो हम ये सवाल कर रहे हैं कि अगर ये निर्दोष है, वो निर्दोष है, तो फिर ये बम धमाके इस देश के अंदर करा किसने? क्या हुकूमतों ने करी है? तू कधीच आतंकवादी होऊ शकत नाही आणि तेच परत एकदा आजच्या निकालामध्ये सरळ स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे ह्याच मालेगावच्या केसच्या निमित्ताने हिंदू दहशतवाद हा जो काय आमच्या हिंदू समाजाची बदनामी करण्याचा जो प्रयत्न झालेला होता, त्यांचा तोंड काळा झाला असेल. ट्रेन ब्लास्ट में उन्होंने सुप्रीम कोर्ट भागे थे, सुप्रीम कोर्ट को गए, वहां पर जाकर उन्होंने उस जजमेंट पर स्टे लिया. मेरा पहला सवाल ये है कि क्या टेररिज्म के ऊपर इनकी हिपोक्रेसी होगी अगर वो सुप्रीम कोर्ट नहीं जाएंगे? क्या वो सुप्रीम कोर्ट को जाएंगे? दूसरा ये है कि मिलिट्री ग्रेड RDX वहाँ पर इस्तेमाल हुआ. ये NIA ने अपनी चार्जशीट में कहा. अब ये मिलिट्री ग्रेड RDX इस्तेमाल हुआ तो फिर ये कहाँ से आया? दरम्यान कोर्टानं साध्वी प्रज्ञा सिंग यांना निर्दोष मुक्त केल्यानंतर भाजपच्या नेत्या उमा भारती प्रतिक्रिया देताना भावुक झाल्या. मैं इस बात पे इतनी खुश हूँ कि मेरे पास लफ्ज़ नहीं, क्योंकि मैं जब प्रज्ञा नासिक की जेल में थी तो मुझे एक पुलिस अधिकारी, महाराष्ट्र पुलिस अधिकारी के जरिए पता लगा कि प्रज्ञा का बहुत टॉर्चर हुआ है. कोई प्रज्ञा से मिलने नहीं जाता था. तब मैं प्रज्ञा को मिलने गई हूँ नासिक की जेल में, और जब प्रज्ञा मिली तो मैं फूट फूट के रोई. मैं उसके लिए कुछ लिए भी नहीं गई, वो मेरे लिए माला रखे हुए थी.